नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर ठळक बातम्यांवर. ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेच्या विविध धार्मिक विधींची लगबग. अक्षता सोहळ्याला लागणाऱ्या विविध साहित्यांची पंच कमिटीने केली खरेदी. रेशमी वस्त्र आदींसाठी पारंपरिक पद्धतीने मोगले यांच्याकडे बांधला बस्ता. पिण्याच्या पाण्याचे स्रोत स्वच्छ ठेवण्यासाठी प्रबोधन करा. आरोग्य चांगले राहण्यासाठी शुद्ध पाणी आवश्यक. झेडपी सीईओ मनीषा आव्हाळ यांनी केले आवाहन. समाजाला विधायक दिशा देताना नवनिर्मिती करण्याचे सामर्थ्य पत्रकारांच्या लेखणीमध्ये सामावले. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंचे प्रतिपादन. पत्रकारांच्या सन्मानाप्रसंगी व्यक्त केले मत. आणि आबा कांबळे खून खटला प्रकरणात उलट तपासाला तपास अधिकारी गैरहजर. न्यायालयाने तपास अधिकाऱ्यास ठोठावला दंड. बातमीपत्रात इथे वेळ झाली आहे सविस्तर बातम्यांची. ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या यात्रा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीच्या वतीने मंगळवारी पारंपरिक पद्धतीने मोगले यांच्याकडे बस्ता खरेदी करण्यात आला. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांचा यात्रा सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येणार असून 13 जानेवारी पासून अत्यंत उत्साहात या अलौकिक अशा यात्रा सोहळ्यास प्रारंभ होत आहे. याच पार्श्वभूमीवर श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीच्या वतीने या यात्रा सोहळ्याची जय्यत तयारी सुरू केली जात आहे. दरम्यान यात्रा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रथा परंपरेप्रमाणे मंगळवारी चाटीगल्ली इथल्या RS मोगले यांच्याकडे धार्मिक विधींसाठी लागणारे वस्त्र अर्थात बस्ता खरेदी मोठ्या उत्साहात करण्यात आली. यामध्ये रेशीम साडी, मनमोहन खण रेशीम वस्त्र, सुती रुमाल, शाल, लिंगवस्त्र, जोळी कापड, सुती कापड आदींची खरेदी करण्यात आली. यावेळी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे सदस्य सोमशंकर देशमुख, बाळासाहेब भोगडे, मल्लिकार्जुन कळके, विश्वनाथ लब्बा, बसवराज अष्टगी आदींच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. RS मोगले यांच्याकडे गेल्या 90 ते 95 वर्षांपासून यात्रेसाठी लागणाऱ्या वस्त्रांची अर्थात बस्त्याचीही खरेदी केली जाते. होम तसेच अन्य धार्मिक विधींसाठी लागणारे साहित्य आणि दुर्मिळ वनस्पती या इरटे, सावळगी, स्वामी सास्तूर उपासे, वर्धा खोबरे यांच्याकडून खरेदी करण्यात येते. प्रत्येक जणच या माध्यमातून आपली सेवा श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या चरणी अर्पण करतो, अशी माहिती ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी दिली. सिद्धरामेश्वराच्या यात्रेचे धार्मिक विधी येत्या 11 तारखेपासून सुरुवात होणार आहे. प्रत्यक्ष यात्रेला यंदा 13 जानेवारीपासून त्याला आपण पहिली काठी म्हणतो. 14 जानेवारी रोजी अक्षता समारंभ, 15 जानेवारीला होमविधी आणि 16 जानेवारीला शोभेच्या दारुकामाने यात्रेची सांगता आणि 17 तारखेला कप्पडकळी हे सगळे धार्मिक विधी गेल्या 800-900 वर्षापासून जे शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या यात्रेची परंपरा चालू आहे. त्या यात्रेमध्ये जसं सिद्धरामेश्वराच्या लग्न सोहळ्याकरता बस्ता बांधणे ज्याला म्हणतो त्याचा आज कार्यक्रम किंवा त्याची सामानाची खरेदी ही सालाबादप्रमाणे यंदा देखील श्री मोगले यांच्या दुकानातून सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे सर्व सदस्य. दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांची सेवा करण्याचे भाग्य आम्हाला लाभत असून आमची 3री पिढी आता ही सेवा करत आहे. त्याचं एक वेगळं समाधान मनाला मिळतं, अशा भावना शिवकुमार मोगले यांनी व्यक्त केल्या. शिवकुमार मोगले
RS मोगले या फॉर्ममधला एक भागीदार असून आमच्याकडे आज सिद्धरामेश्वराच्या यात्रेकरता लागणाऱ्या साडी, चोळी, उपरणं याची खरेदी आज सर्व पंच कमिटीने आमच्याकडे येऊन खरेदी केली आणि ते सर्व सोहळ्याचा चालू होताना आम्हाला त्यांनी माल दिला, त्याबद्दल आम्ही त्यांचा आभारी आहोत. सर, काय काय खरेदी केलं जातं? त्यांनी रेशमी महावस्त्र, चोळी आणि उपरणं आणि लिंगवस्त्र खरेदी केलेले आहेत. दरम्यान या बस्त्याचं विधिवत पूजन मोगले यांच्याकडून करण्यात येऊन तो बस्ता देवस्थान पंच कमिटीच्या सदस्यांकडे सुपूर्द करण्यात आला. या प्रसंगी सिद्धाराम पाच्छापुरे, मल्लिकार्जुन जम्मा, आप्पासाहेब तालिकोटी आदींची उपस्थिती होती. अत्यंत चोख आणि बारीक नियोजन श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीकडून यात्रा सोहळ्यासाठी करण्यात येत आहे. ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या शिवयोगी समाधीवरील शिवलिंग वज्रलेप लावण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर समाधी परिसर भक्तांना दर्शनासाठी खुला करण्यात आला आहे. ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या शिवयोगी समाधीस वज्रलेप लावण्याचे काम गेल्या महिनाभरापासून सुरू होते. ते काम आता संपले असून समाधीवरील शिवलिंग आता भक्तांना दर्शन घेण्यासाठी खुले करण्यात आले आहे. दरम्यान सोमवार असल्याने सकाळपासूनच भक्तांची मांदियाळी मंदिर परिसरात दिसून आली. त्याचप्रमाणे यात्रा दृष्टिक्षेपात आल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झालेले दिसत आहे. श्री सिद्धेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर धार्मिक विधींना सुरुवात झाल्यानंतर होम मैदान इथे स्टॉल्स आणि पाळणे थाटण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांची यात्रा दृष्टिक्षेपात आली आहे. त्या अनुषंगाने यात्रेच्या निमित्ताने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान वीर गणपती पूजनाने धार्मिक विधींची सुरुवात झाल्यानंतर होम मैदान आणि सिद्धेश्वर मंदिर परिसरात यात्रेच्या निमित्ताने स्टॉल्स उभारण्याचे काम सुरू झाले आहे. तर होम मैदानामध्ये मोठे पाळणे दाखल झालेले दिसत आहेत. वर्षातून येणारा यात्रा काळ भाविकांसाठी सुखद अनुभव देऊन जाणारा ठरत आहे. समाजाला विधायक दिशा देताना नवनिर्मिती करण्याचे सामर्थ्य पत्रकारांच्या लेखणीमध्ये सामावले असल्याचे पाहताना आपल्याला मनस्वी समाधान वाटत असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी केले. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि भारतीय जैन संघटना सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनाचे औचित्य साधून येथील IMS सभागृहात रविवारी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी समाजाला विधायक दिशा देताना नवनिर्मिती करण्याचे सामर्थ्य पत्रकारांच्या लेखणीमध्ये सामावले असल्याचे पाहताना आपल्याला मनस्वी समाधान वाटत असून आजच्या आधुनिक काळात नव्या तंत्रासह हा वसा पुढे नेताना सकारात्मक दृष्टिकोन असलेली परंपरा कायम असल्याचे पाहताना आपल्याला समाधान वाटत असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी केले. सोलापूर हे गेल्या 8-9 वर्षामध्ये शांत आहे. आता कालचा जो प्रकार झाला त्याचा पोलीस तर इन्व्हेस्टिगेट करतील, पण ते कसा झाला, कुणी केला, तीही माहिती मिळवली जाईल. मला वाटतं हे आपल्या शांततामय अशा प्रकारच्या सोलापूरमध्ये अशा प्रकारच्या घटना घडणं योग्य नाही. आणि त्या जे काही कोणी असतील त्यांनी समजून घेतलं पाहिजे की सोलापूर हे आपलं शांततेच्या दृष्टीनं आता
नावाजलेला आहे आणि त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नये. दरम्यान जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के, उद्योजक दत्तात्रय सुरवसे, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, भारतीय जैन संघटनेचे शहराध्यक्ष सागर शहा, केतन शहा, श्याम पाटील, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष मनीष केत आदींची प्रमुख उपस्थिती होती. त्याचप्रमाणे जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांनी पत्रकारांसाठी शासन राबवत असलेल्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करताना सोलापूरच्या पत्रकारितेची विशेषतः नमूद केली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार नारायण कारंजकर, चंद्रशेखर कव्हेकर, हेमंत चौधरी, शंकर जाधव, दशरथ वडथिले, विजयकुमार पिसे, शहाजान अत्तार, अनिल कुलकर्णी, बाळासाहेब वाघमोडे, सोलापूर विद्यापीठाचे माजी पत्रकारिता विभागाचे प्रमुख रवींद्र चिंचोळकर यांचा सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रातिनिधिक स्वरूपात ज्येष्ठ पत्रकार दशरथ वडतिले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष मनीष केत यांनी पत्रकारिता करताना ज्येष्ठ पत्रकारांचे मार्गदर्शन सतत मिळत राहावे आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्याच्या हेतूने या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. याप्रसंगी पत्रकार आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन खजिनदार अभिषेक आदिप्पा यांनी केले. ते वक्फ बोर्डाचा कायदा हा संसदेने आणि असेंब्लीने हा केला पाहिजे. बाकीच्यांना कोणाला अधिकार नाही आहे. केवळ पाकिस्तानमध्ये जे गेलेले मुस्लिम आहेत त्यांच्या जमिनींचं संरक्षण व्हावं म्हणून काँग्रेसनं हा कायदा आणला होता अशी देखील टीका केली जाते. त्याच्या निर्णय आणला कायदा असं काय केलं? हे कोणी कसे काय बोलतात तर त्यांच्या तोंडाला कोण हात लावायचा? योग्यच नाही आहे ना ते. कितपत योग्य म्हणण्याचा प्रश्नच नाही. योग्यच नाही आहे ते. कारण अशा प्रकारे अशांतता बिघडवणं, कुठल्याही जाती धर्माच्या लोकांना दिवसणं आणि अशा प्रकारचं काम करणं हे ह्या देशाला आणि ह्या संस्कृतीला देखील मान्य नाही. महाराष्ट्र विरुद्ध मणिपूर रणजी सामन्यात महाराष्ट्र संघाने तिसऱ्याच दिवशी महाराष्ट्राचा मणिपूरवर 1 डाव आणि 69 धावांनी विजय मिळविला. तिसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात मणिपूर संघाकडून कालच्या 4 बाद 85 वरून किशन संघा आणि अजय सिंग यांनी डावाची सुरुवात झाली. परंतु महाराष्ट्र संघाच्या भेदक गोलंदाजी समोर मणिपूर संघाचा निभाव लागू शकला नाही. सिद्धेश्वर याने दिवसाचा पहिला झटका दिला. किशन संघा 16 धावा करून बाद झाला. त्यानंतर मणिपूर संघाचा निभाव लागला नाही. एका पाठोपाठ एक सर्व फलंदाज तंबूत परतत गेले. मणिपूरचा संपूर्ण संघ 55.2 षटकात सर्व बाद 114 धावा करू शकला. मणिपूरकडून सर्वाधिक नितेश 26 धावा तर जॉन्सन याने 25 धावांचे योगदान दिले. महाराष्ट्र संघाकडून सिद्धेश्वर याने 5.2 षटक टाकत अवघ्या 10 धावा देत मणिपूरचे 4 गडी बाद केले. त्याला हितेश वाळुंज याने 31 धावा देत 3 बळी मिळवत साथ दिली. कर्णधार केदार जाधव आणि विकी ओसवाल यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. मणिपूर संघावर महाराष्ट्र संघाने 1 डाव 69 धावांनी विजय मिळवला. सामना पाहण्यासाठी भाजपा प्रदेश सरचिटणीस हेमंत पिंगळे, अॅडव्होकेट विपिन ठोकळ, सोलापूर शहर शिवसेना प्रमुख प्रताप चव्हाण, भैया धाराशिवकर, आकांक्षा ट्रॅव्हल्सचे अविनाश गंजे आदी मान्यवर उपस्थित होते. आबा कांबळे खून खटला प्रकरणात उलट तपासाला गैरहजर राहिल्याने न्यायालयाने तपास अधिकाऱ्यास 100 रुपये दंड ठोठावला आहे. शहरातील आबा कांबळे खून खटला प्रकरणात उलट तपासासाठी गैरहजर राहिल्यामुळे तपास अधिकारी संजय जगताप यांना 100 रुपयांचा दंड जिल्हा न्यायाधीश संगीता शिंदे यांनी ठोठावला. पुढील तारीख 18 जानेवारी नेमलेली आहे. आबा कांबळे यांचा मोबाईल गल्ली येथे धारधार शस्त्राने खून झाल्याची फिर्याद फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे दाखल केली होती. हा खटला विशेष सत्र न्यायाधीश संगीता शिंदे यांच्या न्यायालयासमोर आहे. खटल्याकामी एकूण 25 साक्षीदार तपासले आहेत. यातील तपास अधिकारी यांचा उलट तपास सुरू झाला होता. शनिवार 6 जानेवारी रोजी उर्वरित उलट तपास होणार होता. मात्र तपास अधिकारी यांनी मुख्यमंत्री बंदोबस्ताचे कारण देत ते गैरहजर राहिले. त्यामुळे त्यांना 100 रुपयांचा दंड झाला. बेपत्ता झाल्याने शोध घेतला असता पाथरीत शेततळ्यात बुडून 36 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. एका 36 वर्षीय महिलेचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना उत्तर सोलापूर तालुक्यातील पाथरी गावात शनिवारी सायंकाळी उघडकीस आली. कानुबाई अंबादास बंडगर, वय 36, राहणार पाथरी असे मृत महिलेचे नाव आहे. ही महिला आपल्या आईवडिलांकडे राहत होती. शुक्रवारी दुपारपासून ती घरातून बेपत्ता होती. घरातील सदस्यांनी शोध घेतला आणि शनिवारी 4:30च्या सुमारास पोलिसात तक्रार देण्यासाठी निघाले असता
पाथरी शिवारातील श्रीकांत बंडकर यांच्या शेततळ्यातील पाण्यात या महिलेचा मृतदेह तरंगताना आढळल्याचे समजले. सोलापूर तालुका पोलिसांना ही खबर मिळाली असता फौजदार सुनील बनसोडे यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह इतरांच्या मदतीने बाहेर काढला. सिव्हिल रुग्णालयात शवविच्छेदनासाठी सायंकाळी दाखल केला. गावातील सर्व कुटुंबांना शुद्ध पिण्याचे पाणी पुरवठा होणे आवश्यक आहे. पाण्याचे स्रोत स्वच्छ ठेवणे यासाठी प्रबोधन करा. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी शुद्ध पाणी आवश्यक आहे असे मत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी व्यक्त केले. गावातील सर्व कुटुंबांना शुद्ध पिण्याचे पाणी पुरवठा होणे आवश्यक आहे. पाण्याचे स्रोत स्वच्छ ठेवण्यासाठी प्रबोधन करा. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी शुद्ध पाणी आवश्यक आहे असे मत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी व्यक्त केले. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज पाणी गुणवत्ता आणि संनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता विषयक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, वरिष्ठ भूवैज्ञानिक मुश्ताक शेख, कार्यकारी अभियंता संतोष गाडेकर यांच्यासह गटविकास अधिकारी उपस्थित होते. प्रारंभी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन सीईओ मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते करण्यात आले. पाणी गुणवत्ता विषयक मार्गदर्शक माहिती पुस्तिकेचे प्रकाशन सीईओ मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी बोलताना सीईओ आव्हाळे यांनी पाणी गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करा असे सांगून आरोग्य व पाण्याचा जवळचा संबंध आहे. पाणी गुणवत्ता विषय हा महत्त्वाचा आहे असे सांगून जिल्हा स्तराबरोबर तालुका स्तरावर देखील प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणातून ज्ञान व दृष्टिकोन अद्ययावत करा. यामधून काहीतरी निष्पन्न झाले पाहिजे असे सांगून पाणी नमुने तपासणीसाठी पाण्याचे नियमित शुद्धीकरण करा असे आवाहन केले. कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी लेखाधिकारी श्रीकांत मिरगाळे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक श्री सचिन जाधव, मनुष्यबळ विकास सल्लागार शंकर बंडगर, जिल्हा पाणी गुणवत्ता समन्वयक दीपाली भट्टे, क्षमता बांधणी तज्ज्ञ महादेव शिंदे, संनियंत्रण आणि मूल्यमापन तज्ज्ञ प्रतीक्षा गोडसे, लेखा समन्वयक अर्चना कनकी, संवाद सल्लागार सतीन सोनवणे व सर्व गट समन्वयक समूह समन्वयक यांनी प्रयत्न केले. साधन व्यक्ती म्हणून वरिष्ठ भूवैज्ञानिक मुश्ताक शेख, कार्यकारी अभियंता संतोष गाडेकर, उपअभियंता ग्रामीण पाणी पुरवठा सुनील कटकधोंड, आरोग्य विस्तार अधिकारी लक्ष्मण अडसूळ, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, जिल्हा पाणी गुणवत्ता समन्वयक दीपाली भट्टे यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन महादेव शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन शंकर बंडगर यांनी केले. जिल्ह्यातील सहकारी बँका आणि पतसंस्था पारदर्शकता आणण्याबाबत जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी त्यामध्ये आमूलाग्र बदल घडवत संबंधित बँकेच्या सभासद, खातेदार आणि पतसंस्थेच्या सभासदांनी त्यांच्या वैयक्तिक अकाउंटबाबत स्टेटमेंट मागितल्यास किंवा एखादा कर्ज खात्याची माहिती मिळण्याबाबत अर्ज केल्यास त्यांना पोच देणे बंधनकारक राहणार आहे. त्याबाबत संबंधित खातेदारांना त्यांच्या कर्ज आणि ठेवीबाबत माहिती होणार आहे. परंतु काही सहकारी बँका आणि पतसंस्थेमध्ये संबंधित सभासदांना माहिती दिली जात नाही अशी तक्रार वेळोवेळी निदर्शनास आली आहे. याबाबत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने एक परिपत्रक नुकतेच काढले असून संबंधित बँक आणि पतसंस्थेच्या व्यवस्थापकांना सभासद खातेदारांनी माहिती मागितल्यास तात्काळ त्यांना उपलब्ध करून देण्यात यावी, अन्यथा माहिती दडवण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई अटळ असल्याचा इशारा जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी दिला. सर्व सहकारी बँका आणि सहकारी पतसंस्था यांच्यासाठी एक परिपत्रक काढण्यात आलेलं आहे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून. त्याच्यामध्ये या संस्थांचे जे सभासद असतील त्या सभासदांना मागणी करताच त्यांचं अकाउंट स्टेटमेंट देण्यात यावं. कारण बऱ्याचशा वेळा कर्जदारांना त्या संस्थांकडून त्यांचं अकाउंट स्टेटमेंट दिलं जात नाही अशी काही वेळा ओरड या कार्यालयाकडे आली होती. त्यामुळं हे परिपत्रक इश्यू करण्यात आलेलं आहे. मागच्या क्षणी त्यांना त्यांचं बँक अकाउंट स्टेटमेंट देण्यात यावं. तसेच बऱ्याच वेळा खातेदार हे पत्र देतात बँकेमध्ये किंवा पतसंस्थेमध्ये, त्यावेळेस
सोलापूर शहरात हिंदू जन आक्रोश मोर्चा आणि सभेचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्त निघालेल्या मोर्चातील काही तरुणांनी कोंतम चौक परिसरातील काही दुकानांवर दगडफेक करून सोलापूर शहरातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला, परंतु कर्तव्यदक्ष पोलिसांनी त्यांचा डाव हाणून पाडला. त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाचे अभिनंदन करणारे आणि आगामी काळात टी राजासारख्या प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्या व्यक्तींना प्रवेशबंदी करण्यासंबंधीचे निवेदन अल्पसंख्याक हक्क संघर्ष परिषद, जातीअंत संघर्ष समिती, DYFI अर्थात डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया आणि कॉम्रेड गोदूताई परुळेकर गृहनिर्माण संस्थेच्या वतीने माजी नगरसेविका नलिनी कलबुर्गी आणि युसुफ मेजर यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने सोलापूर शहर पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना नगरच्या चेअरमन नलिनी कलबुर्गी यांनी पोलिसांचे आभार मानून सोलापूरकरांनी अशा प्रक्षोभक वक्तव्याला बळी पडू नये असे आवाहन केले. युसुफ मेजर यांनी 6 जानेवारी रोजी घडलेल्या घटनेतील दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. याचबरोबर शिष्टमंडळात सहभागी झालेल्या विविध सदस्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. याप्रसंगी रंगप्पा मरेड्डी, मारेप्पा पंदेलुलू, इलियास सिद्दीकी, आसिफ पठाण, अखिल शेख, विक्रम कलबुर्गी, ॲडव्होकेट अनिल बासम, दत्ता चव्हाण, हसन शेख, शाम आडम, इतर महिला व पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते. शहरामध्ये 2 दिवसापूर्वी ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या घटनेच्या पार्श्वभूमीवरती अल्पसंख्याक हक्क संघर्ष समिती, त्याचबरोबर जातीअंत संघर्ष समिती आणि डेमोक्रेटिक फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी आपल्या सोलापूरचे पोलीस आयुक्त आदरणीय माने साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. या निवेदनात आम्ही असं स्पष्ट म्हटलेलं आहे की सोलापूर शहरामध्ये ज्या पद्धतीनं जातीयवाद आणि जानेवारीला सोलापूरमध्ये वक्फ बोर्डच्या जागा घेण्याकरिता भाजपचे 2 आमदार, एक तेलंगणचे व एक महाराष्ट्राचे आले होते व या ठिकाणी येऊन त्यांनी पूर्ण सोलापूर शहर व सोलापूर जिल्हा अशांतमय करून गेलेले आहेत. आणि अशा वेळेस या लोकांवर जे आले होते आमदार लोक, त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे हे जे कार्यक्रमामध्ये भाकरी मिळायला पाहिजे. किती तरुण मुलं आता बॅठलेले आहेत, त्यांना समजवणारे लोक पाहिजेत. उलट हे तरुण मुलांचे डोके भडकण्यासाठी हे लोक येतात आणि त्रास सगळ्यांना होतो. याचा हे करणारे करून जातात, पण त्रास गरिबांना होतो आणि त्रास पोलीस खात्याला होतो. कारण तेवढ्या जनतेमध्ये खूप पोलीस कमी आहेत, तरी सुद्धा ते आपले संरक्षण करतात, आपल्याला सुखाने ठेवतात. याच्याबद्दल परत एकदा त्यांचं आभार मानते. त्यामध्ये भाकरी मिळायला पाहिजे. किती तरुण मुलं आता बॅठलेले आहेत, त्यांना समजवणारे लोक पाहिजेत. उलट हे तरुण मुलांचे डोके भडकण्यासाठी हे लोक येतात आणि त्रास सगळ्यांना होतो. याचा हे करणारे करून जातात, पण त्रास गरिबांना होतो आणि त्रास पोलीस खात्याला होतो. कारण तेवढ्या जनतेमध्ये खूप पोलीस कमी आहेत, तरी सुद्धा ते आपले संरक्षण करतात, आपल्याला सुखाने ठेवतात. याच्याबद्दल परत एकदा त्यांचं आभार मानते. भोसे तालुका पंढरपूर येथे पत्रकार दिनाच्या निमित्ताने पंढरपूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुकाध्यक्ष हनुमंत मोरे यांच्याकडून भोसे व करकम भागातील पत्रकार बांधवांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. भोसे तालुका पंढरपूर येथे पत्रकार दिनाच्या निमित्ताने पंढरपूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुकाध्यक्ष हनुमंत मोरे यांच्याकडून भोसे व करकम भागातील पत्रकार बांधवांच्या सत्कार समारंभाचा आयोजन करण्यात आले होते. 6 जानेवारी 1832 रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील पहिले नियतकालिक दर्पण सुरू केले. त्याचे स्मरण म्हणून 6 जानेवारी रोजी दर्पण दिन किंवा स्मरण दिन साजरा करण्यात येतो. या नियतकालिकास यावर्षी 191 वर्षे पूर्ण होत आहेत. या प्रसंगी भोसे व करकम परिसरातील पत्रकार बांधवांचा सत्कार पंढरपूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हनुमंत मोरे व इतर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास भोसे व करकम येथील पत्रकार बांधव, काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. समाजात घडलेल्या घटना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य पत्रकार बांधव करत असतात. पत्रकारितेचे स्वरूप बदलत असले तरी कशाचीही तमा न बाळगता समाजातील जागल्या म्हणून शहरी व ग्रामीण भागात अविरत पत्रकारिता सुरू आहे. पत्रकारितेची परंपरा पुढे नेत आजही राज्यात व देशात वृत्तपत्रे समाजासाठी भरीव कार्य करत आहेत. राजकारण, समाजकारण, साहित्य, क्रीडा, कला, साहित्य, शेती, महिला, कामगार, शेतमजूर, विद्यार्थी यांच्यासह समाजातील प्रत्येक घटकांचे प्रश्न वृत्तपत्रांमध्ये प्रभावीपणे मांडले जात आहेत. बदलत्या परिस्थितीतही तेवढ्याच विश्वासार्हतेने पत्रकार काम करून प्रत्येक बाबींची वृत्तपत्रे जाणीव करून देत आहेत. अशाच प्रकारचे मनोगत पंढरपूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हनुमंत मोरे यांनी व्यक्त केले.
6 जानेवारी पत्रकार दिनानिमित्त येरमाळा पत्रकार संघाच्या वतीने शालेय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 6 जानेवारी पत्रकार दिनानिमित्त येरमाळा पत्रकार संघाच्या वतीने शालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन बारकुल होते. तर धाराशिवचे तहसीलदार शिवानंद बिडवे, बीडचे तहसीलदार सुहास हजारे, जीएसटी ऑफिसर दयानंद बिडवे, येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल पाटील, आयुष व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉक्टर संदीप तांबारे यांची उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तहसीलदार शिवानंद बिडवे म्हणाले, एक ध्येय समोर ठेवून दररोज सकाळी दिवसाच्या अभ्यासाचे नियोजन करून थोडा वेळ वाढवत चिकाटीने अभ्यास केला तर परीक्षेत चांगले यश मिळतेच. अशीच सवय कायम केली की आयुष्यात काहीही कमी पडत नाही व जीवन यशस्वी होते. बीडचे तहसीलदार सुहास हजारे म्हणाले, शिक्षणाचा पाया हा चांगले संस्कार असून इतरांसोबत चांगले वागावे, नेहमी सहकार्य करण्याची वृत्ती ठेवावी. जीएसटी ऑफिसर दयानंद बिडवे यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच मैदानी खेळात सहभागी व्हावे असे आवाहन केले. एपीआय अतुल पाटील यांनी वाहतूक सुरक्षेविषयी माहिती दिली तर डॉक्टर संदीप तांबारे यांनी व्यक्तिमत्व विकासासाठी काय चांगल्या सवयी असाव्यात याविषयी माहिती दिली. यावेळी स्पर्धेतील विजेते विद्यार्थ्यांना रोख रक्कम सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमात ज्ञानोद्योग विद्यालय, सरस्वती विद्यालय व विद्यानिकेतन इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्ता बारकुल, सूत्रसंचालन सतीश बावळे यांनी केले तर आभार लहू बारकुल यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी येरमाळा पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. संत श्री रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त भव्य शोभायात्रा काढून गोल रिंगण करून पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात आला. जिंतूर येथील संत श्री रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त भव्य शोभायात्रा काढून गोल रिंगण करून पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात आला. दरम्यान ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ आणि रात्री कीर्तन महोत्सवाचे आयोजन आचार्य महेश महाराज जिंतूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आर्यवैश्य कोमटी समाजाकडून करण्यात आले. ब्रह्मीभूत वेदांत केसरी वारकरी संप्रदायातील परभणीकर गुरुजी नावाने सुप्रसिद्ध श्री रंगनाथ महाराज यांची 54वी पुण्यतिथी महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा यांच्या आवाहनानुसार राज्यभरात साजरी होते. त्याच अनुषंगाने जिंतूर येथे पण पुण्यतिथी सोहळा उत्साहात साजरा होत आहे. आजपासून या सोहळ्याला सुरुवात झाली. आचार्य महेश महाराज जिंतूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा 7 दिवस चालणार आहे. सकाळी ज्ञानेश्वर पारायण, हरिपाठ, भजन, पूजन आणि रात्री कीर्तन महोत्सव होत आहे. दरवर्षी उत्सवाच्या निमित्त राज्यभर कार्यक्रम होत असतात. तसेच या आकर्षक सोहळ्यास त्या काळी ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत कशी चालवली याचे प्रत्यक्षात लहान मुलांनी प्रात्यक्षिक करून सर्वांचे लक्ष वेधले. याचवेळी रथ चालवण्याचे पण प्रात्यक्षिक करून दाखवले. या पुण्यतिथीनिमित्त सुरू असलेल्या सोहळ्यात माजी आमदार विजय भांबळे यांनी हजेरी लावत आनंदाने फुगडी खेळत उपस्थितांचे लक्ष वेधले. श्री नगरेश्वर मंदिरात पुष्पांजली वाहून भजन पूजन करण्यात आले. या शोभायात्रेत हिंगोलीच्या वारकरी शिक्षण संस्थेच्या बालविद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. आणि त्यानंतर मी शोभायात्रा आपल्या यंत्रणेने रस्त्याने नरसिंह चौकातून नगरेश्वर मंदिरामध्ये जाणार आहे. आणि त्या ठिकाणी समारोहाची सांगता होईल या शोभायात्रेची. आणि रात्री ठीक 8 वाजता भव्य कीर्तन सोहळा आज रात्रीपासून नगरेश्वर मंदिर जिंतूर या ठिकाणी प्रारंभ होत आहे. तरी या छत्रपती
तांदुळवाडी तालुका वाशी येथे ग्राम स्वच्छता अभियान संपन्न झाले. तांदुळवाडी तालुका वाशी येथे ग्राम स्वच्छता मोहिमेमध्ये महिलांनी व पुरुषांनी सहभाग घेतला. गावात कचऱ्याचे साम्राज्य वाढले हे लक्षात घेऊन मंदिर परिसर व वेस, हनुमान मंदिर, खंडोबा मंदिर, मठ तसेच चौक साफसफाई केली. महिला प्रवर्तक ज्योती चौधरी, शुभांगी कुलकर्णी, मोना बिडवे, जयश्री गाढवे, अनिता खोसे, स्वाती नलावडे व इतर महिला तसेच अप्पासाहेब उंद्रे, अनिल उंद्रे, गणेश पाटील, विनोद गायकवाड, नितीन चौधरी व इतर मान्यवरांनी सहभाग घेतला. गावोगाव असेच जर श्रमदान केले तर खरोखर महाराष्ट्र स्वच्छ झाल्याशिवाय राहणार नाही. हा उपक्रम दर रविवारी राबवला जाणार आहे अशी माहिती महिला प्रवर्तकांनी दिली. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एक नजर ठळक बातम्यांवर. ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेच्या विविध धार्मिक विधींची लगबग. अक्षता सोहळ्याला लागणाऱ्या विविध साहित्यांची पंच कमिटीने केली खरेदी. रेशमी वस्त्र आदींसाठी पारंपरिक पद्धतीने मोगले यांच्याकडे बांधला बस्ता. पिण्याच्या पाण्याचे स्रोत स्वच्छ ठेवण्यासाठी प्रबोधन करा. आरोग्य चांगले राहण्यासाठी शुद्ध पाणी आवश्यक. झेडपी सीईओ मनीषा आव्हाळ यांनी केले आवाहन. समाजाला विधायक दिशा देताना नवनिर्मिती करण्याचे सामर्थ्य पत्रकारांच्या लेखणीमध्ये सामावले. केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदेंचे प्रतिपादन. पत्रकारांच्या सन्मानाप्रसंगी व्यक्त केले मत. आणि आबा कांबळे खून खटला प्रकरणात उलट तपासाला तपास अधिकारी गैरहजर. न्यायालयाने तपास अधिकाऱ्यास ठोठावला दंड. या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींचा आढावा घेत रहा आणि पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. नमस्कार.